दादा ही आहे की इथे गुंडगिरी प्रचंड वाढलेली आहे आणि या गुंडगिरीच्या सातत्यानं घटना येत आहेत आणि बऱ्याचदा असं दिसलं की तुमच्या पक्षाचे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्याबरोबर ते गुंडांना तिकीटं दिलेली आहेत. राजरोसपणे ही सगळ्या गुंडांची लोक समोर येऊन उभे राहतात. म्हणताय हे पहिल्यापासून चाललेलं आहे, परंतु आता बऱ्याच जणांना तुम्ही जर पाहिलं तर त्यांना तडीपार असतील तरी ते शहरामध्ये फिरतात. त्याच्यामध्ये कुठं काहींना बेल मंजूर झालेला आहे, तुम्हाला बाहेर सोडलंय, पण त्यांनी सांगितलंय तुम्ही त्या शहराच्या मध्ये थांबायचं नाही, तरी लोक थांबतायत. हे तर सगळ्यांना उघड उघड याचा अर्थ राजकीय हस्तक्षेप कुठेतरी होत असला पाहिजे, त्याशिवाय पोलीस काम करत नाहीत. पोलिसांवरती काहीतरी दबाव असला पाहिजे. हे आता तुम्ही बघायचे पत्रकार म्हणून. आम्ही सांगतच असतो, आम्ही दाखवतच असतो बऱ्याच आहे ते आहेच ना, चाललेलंच आहे ना. पण तो करायचं कोणी? मी त्याच्यामध्ये तेच सांगतोय की अलीकडं वेगवेगळे प्रकार घडतात आणि त्याच्यातून काही झालं तरी आपण तिथं निवडून आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न महाराष्ट्रात सर्व शहरांच्या मध्ये चालू आहे. सर्व शहरांच्या मध्ये चालू आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शहरांच्या मध्ये म्हणून याचा अर्थ पुण्यात चालू राहायला पाहिजे असं नाही. पण पुणे इतकं मोठं आहे, म्हणजे मुंबई खालोखाल आज महाराष्ट्रामध्ये पुण्याकडे बघितलं जातं आणि पुण्यातला जो पॅटर्न आहे गुंडांचा, गुंडगिरीचा, दिवसाढवळ्या ज्या पद्धतीनं मारलं जातं लोकांना, हा पॅटर्न बदलायला नको असं नाही वाटत? 100% नुसत्या पुण्यामध्ये नाही, महाराष्ट्रातच बदलायला पाहिजे. महाराष्ट्रातच बदलायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी काही झालं तर वाटेल ते झालं तरी ह्या गोष्टीला थारा द्यायचा नाही असा निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही एकट्याने निर्णय घेतला आणि बाकीच्यांनी घेतले नाही, बाकीचे तिकडे गेले आणि तिकडे जाऊन निवडून आले आणि त्यांची संख्या वाढली तर तुम्ही काय करून बसणार आहे? पण मग पूर्वी तर तुम्ही राजकीय नेते म्हणून कधी ह्या लोकांना स्थानच द्यायचे ना राजकीय पक्षात. आज राजकीय पक्षातच त्यांना तुम्ही घेताय. मला जे आठवत आहे, मी 91ला खासदार झालो, 92 पासून मी ह्या निवडणुका बघतोय. त्यावेळेस निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब असतील किंवा इतर मान्यवर असतील, भुजबळ साहेब असतील किंवा इतर, त्यावेळेस देखील जे जे कुणी काम करायचं त्यावेळेस तुम्ही जर याद्या काढल्या तर त्याही वेळेस ह्या गोष्टी होत्या आणि त्यानंतर वाढत वाढत गेल्या. तुम्ही पुण्याची हिस्ट्री काढली की पुण्याला कोण कोण महापौर झाले, त्याही वेळेस तुम्हाला कळेल की कुठपर्यंत महापौर कशा प्रकारे पुणेकर विचारपूर्वक करत होते आणि नंतर कसं चित्र बदलत गेलं.